नमस्कार. माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि उद्यासाठी तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ खावा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. माझं जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असतील तर मी पाहतोय की 70% लोक आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करत आहे. 70% लोक आपले व्हिडिओज तर पाहतात आहे पण चॅनलला सबस्क्राईब नाही करत आहे. तर आवर्जून चॅनलला एकदा सबस्क्राईब करा. तर चला आजचा डेली अनालिसिसचा व्हिडिओ सुरू करूया आणि निफ्टी आणि बँक निफ्टीचा आपण अनालिसिस करूया. तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये जसं बोललो होतो की जोपर्यंत आपली जी ही लेवल आहे 300 ची लेवल ब्रीच होत नाही, इथे येऊन याच्या खाली जर डायरेक्टली फ्लॅट ओपन होऊन मार्केट जर खाली आलं आणि आपल्याला इथे जर ट्रेड भेटली तर आपण याच्यावरती एक स्टॉप लॉस ठेवून ही ट्रेड कंटिन्यू करणार होतो. आयदर जर गॅप डाऊन किंवा गॅप अप झालं तर ह्या लेवलला काय रिएक्शन होती, हा जो आपण एरिया मार्क केलेला होता त्या एरियामध्ये काय रिएक्शन होती त्याच्यावरून आपण एक ट्रेड प्लॅन करणार होतो. तर आज झालं काय, मार्केटनी डायरेक्टली आपल्या लेवलच्या खाली एक्स्ट्रीम गॅप डाऊन ओपनिंग दिली. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हाही मार्केटचा जो ट्रेंड असतो डाऊन ट्रेंड आयदर अप ट्रेंड, तेव्हा जेव्हा गॅप अप डाऊन ट्रेंड मध्ये गॅप डाऊन आणि अप ट्रेंड मध्ये गॅप अप ओपनिंग होती त्यावेळेस जो गॅप आहे तो फील होत असतो. तर ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती. आता ही गोष्ट नीट ज्यांना माहिती नसेल त्यांनी लक्षात ठेवा, ट्रेंडच्या अगेन्स्ट मध्ये जर गॅप अप किंवा गॅप डाऊन ओपनिंग जर झाली तर तो गॅप फील होण्याचे चान्सेस कमी असतात. पण ट्रेंडच्या बरोबर जर गॅप अप किंवा गॅप डाऊन जर झालं तर तो गॅप इमिडिएट आयदर काही दिवसामध्ये तो गॅप फिलअप होऊन जातो, त्याला वेळ लागत नाही. तर त्याच्यामुळं आपल्याला आज जो गॅप डाऊन भेटला तो ट्रेंड बरोबरचा गॅप डाऊन भेटला. तर त्याच्यामुळं आपल्याला ही गोष्ट माहिती होती की कदाचित ही प्राइस आपल्या लेव्हल पर्यंत येईल आणि ह्या ठिकाणी आपल्याला काही ना काही प्राइस ऍक्शन भेटत. तर जेव्हा मार्केटमध्ये प्राइस रिव्हर्स आली आणि मार्केटनी याच्या वरती जायचा प्रयत्न केला तर आपल्या लेव्हलला ऍज एक प्राइस ऍक्शन म्हणता येईल किंवा कॅन्डल्स वरती क्लोज होऊ देत नव्हतं. आपण इथं जर पाहिलं प्राइस फर्स्ट टाइम गॅप फिल करायसाठी आली, एक्स्ट्रीम बाईंगनी आली, पॉज कॅन्डल केली, त्याच्यानंतर एक निगेटिव्ह हॅमर कॅन्डल तयार झाली. तर हे हॅमर कॅन्डल जी आहे त्या हॅमर कॅन्डलचा लो तुटल्यानंतर किंवा हा लो तुटल्यानंतर ज्यांनी पण ट्रेड मध्ये एंट्री केली असेल ही एंट्री प्राइस आणि इथं जर स्टॉप लॉस जर कोणी ठेवला असेल तर त्याला एक आज चांगला रिस्क रिवॉर्ड भेटलेला आहे. जर डे एंड पर्यंत जर थांबले असतात तर एक चांगला प्रॉफिट आज आपल्याला भेटलेला आहे. आता इथून पुढे निफ्टीमध्ये काय होऊ शकतं, आता जर हा ट्रेंड कंटिन्यू जर झाला तर आपल्याकडं नेक्स्ट लेवल जी आहे ती 22,900 ची आहे. म्हणजे नेक्स्ट स्टॉप जो आपण म्हणतो, एका गावावरून दुसऱ्या गावाला जर गाडी जायला निघाली तर मध्ये मध्ये काही स्टॉप घेत. समजा एक गाव आलं, गावाच्या ठिकाणी कुणी चढणार उतरणार असेल तर त्याच्यासाठी गाडी थांबते. तर हे जे काही एरिया आहेत सपोर्ट आणि रेजिस्टन्सचे तो आपल्याला ऍज अ एक स्टॉप भेटतो. तिथून पुढं गाडी निघाल्यानंतर नेक्स्ट स्टॉप कुठे भेटेल आणि आपल्याला कुठपर्यंत जायचंय ते आपण सपोर्ट अँड रेजिस्टन्स वर ठरवू. तर हे सपोर्ट अँड रेजिस्टन्सचं मेन काम काय आहे की कोणत्या गावाचा स्टॉप येणार आहे आणि कोणत्या गावाला आपल्याला उतरायचंय किंवा कोणत्या गावातून आपल्याला चढायचंय आणि कोणत्या गावापर्यंत आपल्याला जायचंय. तर हे याची एक आयडिया येण्यासाठी आपण जे सपोर्ट अँड रेजिस्टन्स मार्क करतो तो ऍज अ आपला स्टॉप समजून घ्यावा. जोपर्यंत आपला स्टॉप येणार नाही तोपर्यंत आपण उतरणार नाही. आयदर जर परत गाडी रिटर्न जायला लागली आपला स्टॉप न घेता तर आपण गाडी जिथपर्यंत जाणार आहे तर दुसऱ्या गावाला जाणार नाही. त्याच्यामुळं मध्ये कुठेतरी उतरून परत आपल्या गावाकडे जाणाऱ्या गाडीकडे आपण बसत असतो. तर त्याच पद्धतीने इथं आपण करायचंय. हे आपला आज कालचा एरिया होता. मार्केटनी डायरेक्टली गॅप डाऊन ओपनिंग दिली म्हणजे ड्रायव्हरला लक्षात नाही आलं की हे गाव निघून गेलेलं आहे. त्या गावात आपले काही पॅसेंजर वाट पाहत होते आपल्या गाडीची, तर त्यांना घ्यायसाठी गाडी परत रिटर्न आली. आणि जेव्हा इथं पॅसेंजर पूर्णपणे बसले आणि त्यांना ज्या गावाकडे घेऊन जायचंय त्या गावाच्या दिशेने परत एकदा जायला लागली. ज्यांना इथून
इथपर्यंत वाटलं की हे लेवल पर्यंत किंवा मार्केट इथून ट्रेंड बदलू शकल, त्यांनी चुकीची गाडी पकडली होती. त्यांनी जर मध्ये कुठे उतरले असतील तर ते वाचले, नाहीतर ते शेवटी दुसऱ्या गावाला येऊन थांबले. ही एक स्टोरीचा भाग झाला. याच्यातून आपल्याला निफ्टी मधले सपोर्ट अँड रेजिस्टन्स कसे काम करतात हे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. त्याच्यामुळं प्राइस ऍक्शन ही मोस्ट आहे. प्राइस ऍक्शन कळाल्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टी स्टॉक्स जे आहेत ते लक्षात येतील. तर निफ्टीनी आपल्याला नेक्स्ट टार्गेट जे आता 22,900 दिसतंय, म्हणजे नेक्स्ट स्टॉप जो आहे आपला इथून निघाल्यानंतर जो नेक्स्ट स्टॉप आहे तो 22,900 स्टॉप आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की 23,000चा राऊंड नंबर आपल्या मध्ये आहे. 23,000 राऊंड लेवलला मागच्या व्हिडिओमध्ये आपलं जसं बोलणं झालं की निफ्टीमध्ये प्रत्येक 500 पॉइंट्स नंतर एक राऊंड नंबर ऍज अ सायकोलॉजिकल सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणून वर्क करतं. तसंच निफ्टीमध्ये एव्हरी 1000 पॉइंट जे राऊंड नंबर्स आहेत ते ऍज अ सपोर्ट अँड रेजिस्टन्स, सायकोलॉजिकल सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणून काम करतात. तर आपल्याला उद्या जर मार्केट खाली येताना जर दिसलं आणि जर 23,000च्या आसपास थांबताना जर आढळलं किंवा साईडवेज जाताना जर दिसलं तर तिथं अलर्ट होऊन जावा की आपल्या स्टॉप पर्यंत गाडी जाणार नाही. आपण त्या स्टॉपला उतरून घ्यावं आणि पुढचा प्रवास दुसरी गाडी जेव्हा येईल त्याच्यानंतर तिथून पुढचा प्रवास आपल्याला करता येईल. तर आपला अनालिसिस हा सिंपल आपण ठेवला. फ्लॅट ओपनिंग करून ज्यांनी हे ट्रेड कॅरी केलेले आहेत त्यांनी कंटिन्यू ठेवावी आणि 23,000च्या लेवलला वॉच करावं की 23,000च्या लेवलला काय होतंय. 23,000च्या लेवलला जर आपल्याला काही साईडवेज जाताना मार्केट जर दिसलं तर आपण तिथं जो काही एक्स्ट्रीम प्रॉफिट होईल, मॅक्झिमम प्रॉफिट जो होईल, जेवढा बुक करता येईल तिथं तो बुक करावा. जेणेकरून की जर मार्केट तिथून एक रिव्हर्सल करायचा प्रयत्न केला आणि साईडवेज जर गेलं तर ऑप्शनचे प्रीमियम हे डिके व्हायला सुरुवात होते. आणि जर ऑप्शनचे प्रीमियम डिके व्हायला लागले तर तुमचा जो होणारा एक्सपेक्टेड जो प्रॉफिट होता तो कमी होईल. तर त्याच्यामुळे 23,000च्या राऊंड लेवलकडे आपलं लक्ष देणं खूप गरजेचं राहील. आणि दुसरी गोष्ट, जे टार्गेट आहे आपलं 22,900 हे आपलं अचीव्ह होईल, त्याच्यात काहीही वाद नाही. कारण जोपर्यंत एक प्राइस सपोर्ट पर्यंत येत नाही आणि त्याच्या सपोर्ट वरून त्यांनी जर सपोर्ट घेतला तरच ती तिथून रिटर्न जाणार आहे, आयदर ती तिथं हॉल्टच करणार आहे. तर हा झाला आपला निफ्टीचा अनालिसिस. आणि निफ्टीमध्ये जर पाहिलं तर हा एक्स्ट्रीम सेल ऑफ आहे. म्हणजे मार्केट कदाचित एखाद 2 दिवस ह्या लेवलच्या आसपास येऊन हे जे कॅन्डल जे आहेत इथून निघलं होतं, इथं थांबलं आणि इथून परत कंटिन्यू केली. तर ह्या एरियात येऊन मार्केट कदाचित रेस्ट घेऊ शकतो आणि त्याच्यानंतर थोडं साईडवेज जाऊन आपल्याला नेक्स्ट ट्रेड ह्या लेवलच्या खाली भेटू शकतो. तर त्याच्यामुळं लक्षात ठेवा, डेली कॅन्डलवर जी डोजी कॅन्डल जी बनलेली आहे ती कॅन्डल ऍज अ प्रिव्हियस रेजिस्टन्स होती. त्या रेजिस्टन्सच्या वरती हा जो एरिया, ही जर एक इलेक्शनची कॅन्डल ड्रॉप केली, निग्लेक्ट केली, तर हा एरिया आपल्यासाठी ऍज अ एक रेजिस्टन्स एरिया होता. प्रिव्हियसली मार्केटनी याच्या वरती जाऊन क्लोजिंग दिलं पण सस्टेन झालं नव्हतं. डायरेक्ट याच्या खाली ओपनिंग झाली, परत गॅप डाऊन ओपनिंग झाली, साईडवेज गेलं आणि मार्केट परत एकदा रिव्हर्स आलं. पण हे जे काही मूव्ह झाल्या इथं ह्या 2-3 दिवसामध्ये, त्या वीक मध्ये ज्या मुवमेंट झाल्या त्या फक्त आणि फक्त इलेक्शनच्या न्यूजमुळे झालेल्या. आणि ज्यांना खालच्या लेवलला बाईंग किंवा सेलिंग करायचं होतं त्यांच्यासाठी ही गोल्डन अपॉर्च्युनिटी येऊन गेलेली. माझ्या मते आता आपल्याला इथं मध्ये कोणत्याही प्रकारचे सपोर्ट्स राहिलेले नाहीयेत निफ्टीमध्ये. तर त्याच्यामुळे इथून पुढं ज्या काही आपल्याला ट्रेड प्लॅन करायच्यात किंवा ज्या आपण ट्रेड घेऊ तर त्या प्रिकॉशननी प्राइस ऍक्शन जर रिव्हर्सल मध्ये जात असेल, तिथं तुम्हाला थोडासा लॉस जर होत असेल तर थोड्या लॉस मध्ये बाहेर पडून योग्य त्या निर्णय घेऊन तुम्ही ट्रेड एक्झिट करणं किंवा ट्रेड मध्ये जर चांगलं रिस्क टू रिवॉर्ड जर रिवॉर्ड तर आपल्याला आता दिसणार नाही की कुठपर्यंत भेटू शकतो, पण जर कमी रिस्क मध्ये आणि कमी क्वांटिटी मध्ये जर काही ट्रेड भेटल्या तर प्रेफर करायला हरकत नाही. पण रिस्क पण कमी पाहिजे आणि त्या ठिकाणी क्वांटिटी पण कमी करून तुम्ही कंटिन्युएशन मध्ये ट्रेड प्लॅन केले पाहिजे. कारण आता इथून पुढं
जे काही रिव्हर्सल आपल्याला भेटणार आहे ते फक्त आणि फक्त सेल ऑन राईस साठी असतील. जोपर्यंत निफ्टी कोणत्या एक्स्ट्रीम सपोर्टला किंवा इम्पॉर्टंट सपोर्टला येत नाहीत, उदाहरणार्थ हा जो गॅप आहे, हा गॅप सुद्धा ऍज अ रेजिस्टन्स म्हणून काम करू शकतो, कारण हा प्रिव्हियस रेजिस्टन्स होता आणि हा रेजिस्टन्स क्रॉस करून डायरेक्ट गॅप ऑफ ओपनिंग होऊन मार्केट वरती गेलेले. तर ह्या बरेचसे जे लेवल्स आहेत, ह्या पेंडिंग लेवल्स आपल्याला पाहणं खूप गरजेचं आहे. तर ह्या पेंडिंग लेवलकडे नजर ठेवून पुढच्या ट्रेड प्लॅन केल्या पाहिजे. तर त्याच्यामुळं आता इथून पुढं मार्केट खाली येतंय आणि खाली येताना मला पैसा भेटला पाहिजे, त्या दृष्टीने तुम्ही मार्केटला पाहू नका. खाली मार्केट येतंय पण काही प्राइस ऍक्शन बनवून जर तुम्हाला काही भेटत असेल, एखादी छोटी प्राइस ऍक्शन जिथं तुम्ही स्वतःला वाचवायसाठी एक स्टॉप लॉस लावू शकता. आयदर एक्स्ट्रीमली कुठं जर मुवमेंट जर झाली तर तिथं तुमचं कॅपिटल सुद्धा जाऊ शकतं. चला आपण एकदा आता बँक निफ्टीला पाहून घेऊया. बँक निफ्टीमध्ये काय घडतंय आणि बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपण अशा प्रकारे अनालिसिस केलेलं होतं. त्या अनालिसिसचं काय होतंय चला पाहूया. बँक निफ्टी, जर बँक निफ्टी तुम्ही जर पाहिली तर बँक निफ्टीने सुद्धा एक एक्स्ट्रीम सेल ऑफ आलेला आहे. आपली परवा दिवशीच चर्चा झाली होती, हे जे काही लो आहेत ते ऑलरेडी टेस्टेड होते इथले सर्व लो, आणि त्या लोच्या खाली मार्केट ट्रेड करत होतं. आपल्याला आता फक्त आणि फक्त बँक निफ्टी सेल ऑन राईज याच दृष्टिकोनातून आपण पाहणार आहोत. तर आज तुम्ही पाहिलं असेल, बँक निफ्टी आणि निफ्टी गॅप डाऊन ओपन झाली आणि पुल बॅक दिला. बँक निफ्टीने जो काही गॅप होता तो जवळपास गॅप फिल केला आणि तिथून एक मस्त मध्ये निगेटिव्ह प्रॉपर प्राइस ऍक्शन बनवून मार्केट खालच्या लेवलला आलं. तर त्याच्यामुळं ज्यांनी कुणी आज ह्या लेवलला ट्रेड केला असेल, त्या ब्रेकडाऊन नंतर त्यांना एक चांगला प्रॉफिट भेटला असेल. आणि आयदर बँक निफ्टीला आता जर इथं कुठं सपोर्ट क्रिएट करून जर वरती जर निघायचं असेल तर हा हाय मोडणं खूप गरजेचं राहील. कारण आता ज्यांनी ही ट्रेंड कॅप्चर करायसाठी इथून सेलिंग करत जर आले असतील तर त्यांचा आता स्टॉप लॉस ट्रेल होऊन ह्या हायच्या वरती आला असेल. आयदर इथून गॅप ऑफ ओपनिंग किंवा एक्स्ट्रीम काहीतरी चांगली न्यूज जर आली आणि जर याच्या वरती मार्केट निघालं तर इथं तुम्ही जे काही सेलिंग केलेलं आहे किंवा जे काही बाईंग केलेलं आहे त्याचा प्रॉफिट बुक कमीत कमी ह्या लेवलच्या वरती करायला पाहिजे. तर बँक निफ्टीमध्ये ऍज सच आपल्यासाठी खालची लेवल खूप लांबची. खालची लेवल जर पाहायला गेलं तर बँक निफ्टीनी ह्या एरियामधून 2 ते 3 वेळेस सपोर्ट घेतलेला आहे, जी 46,100 ची लेवल आहे आणि ती लेवल अजून 2000 पॉइंट लांब असल्यामुळं जवळपास 2000 पॉइंट आपल्याला याच्यात एक फॉल ह्या आठवड्यामध्ये दिसू शकतो. तर चला, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि एक व्हिडिओला लाईक नक्की द्या. धन्यवाद.